बिर्याणी शिजले का बघायची आता. शिजली वय आहे. हा तांदूळ चांगलं हे झालं पाहिजे. त्याला व्हायची हलावती का? नाही शिजू दे व्हायचं. पाण्यात आता काय पाणी टाकायचे? नाही पाणी नको. चिकन चांगला हळदी मिठाचं परतू घेते आहे. आता मला बी मोबाईल जवळ घ्यायला बी वाटायला लागले कारण जाळलंय बेकार लागलाय. खडा मसाला बी टाकलाय त्याला बी परत आहे चांगलं. हो का मित्रांनो एकदम खमंग होतंय का नाही. चांगलं परतायचं चाललंय. कसं झालंय मित्रांनो दिसतंय का नाही मस्त. खुश झालं पाहिजे आपलं फौजी. काय चाललंय बघा वाघर द्यायचं चाललंय मित्रांनो. या ठिकाणी बघ कसं ऊक आणले. हे बघा मित्रांनो कसं ऊक आणलंय. आता इथं बरेच दिवस झालं सहवास नाही ना आपला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज तुम्हाला ना आपल्या इथे एकदम मस्त खुश खबर भेटणार आहे. ती खुश खबर म्हणजे काय तर मित्रांनो आपलं जे फौजी आहेत ना जवळजवळ 5-6 महिन्यानंतर आपल्या घरी परत येत आहे. आणि तो परत मला वाटतं मीच आणायला जाणार आहे. कसं काय आपण घेऊन मिळून ते सगळं तुम्हाला पाहायलाच भेटेल. तर आज दिवसभराचं वातावरण मस्त फौजींसाठी आपण संध्याकाळी मस्त काहीतरी बेत करू वाड्यावरती. ते बी तुम्हाला पाहायला भेटेल. चला सकाळ सकाळ थोड्या वेळ मेंढरा का आले. हो मेंढरा घेऊन चाललोय तिकडं वर कालच्या आपल्या फुलात. आज काय तिकडं दुसरी का नेली नाही. आज डायरेक्ट आपलं दादा म्हणलं फुलं नांगरायच्याच फुलात घ्या. तर मित्रांनो मीच आणायला जाणार आहे. मागच्या वेळेस कसं केलं तू गाडीवर तसंच जाणार आहे आणायला आपल्या बाबूला. म्हणजेच फौजी आम्ही घरी म्हणतो बाबू. मग दादा कोण येणार आहे आज? बाबा यायचं आहे ना. हा बाबा यायचं आहे ना आपला. म्हणजे कोण? फौजी. हा फौजी येणार आहे फौजी घरी. हा मग काय वाटतंय काय फौजी येणार आहे तुम्हाला? मस्त वाटतं या. लय दिवसात ना. हा लय दिवसात नाही यायचं. चाललंय आता घरी. हो का असं मधून रस्ता आहे आपला शॉर्टकट. तर आता चाललोय घरी मित्रांनो थोड्या वेळाने. आता काय करायचे मस्तपैकी जेवण करू. तोपर्यंत आता आपलं सासवड आहे ना जिथं सासवड मी जातो त्या ठिकाणी येणार आहे आपला भाऊ. आणि मग त्या ठिकाणी आला की मग आपण त्या ठिकाणी आणायला जाणार आहे. तर फोन बिन येईल आपल्याला मग जाणार आहे. एकदम कडक उन्हात मित्रांनो चाललंय फौजींना आणाय आपल्या. आणि ही बॅग अडकवली ना मी. हे बॅग काय यासाठी चालवले तर तिकडून जरा वाईट साहित्य बी आणायचे त्याकरता बॅग घेऊन चाललोय ना. आज वाटत आपण कॉलेजला चाललंय काय. आज काय कॉलेजला पेपर नाही. आज खास आपल्या फौजींना आणायसाठी चाललोय की आम्ही आज वाड्यावरती येणार आहे. गाडीच घेऊन चाललोय. तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे लोकेशनवरती. हो का कसं आहे लोकेशन म्हणजे या ठिकाणी फौजींना बोलावलं आहे आपल्या. तिकडं होतं खाली आणि सासवडमध्ये नाही थांबलो आपण कारण का तर त्यांना चालतं खूप उशीर. मग ते काय म्हणलं आपल्याला या ठिकाणी आपल्या गावाला डायरेक्ट टेकवडीला. तर इथली झाडं बिडं बघा एकदम मस्त फुलल्यात आहे. आणि इथं मी थांबलो आता मंदिरावरती. इथंच येणार आहे गावात नाही थांबलो. म्हणलं देवाचं बिवाचं दर्शन करावं आपल्या. हे आपले शेड मित्रांनो 4 महिने या ठिकाणी आपली मेंढरा असतात. आणि याच ठिकाणी फौजी आपला आलं होतं गेल्या वेळेस ना याच ठिकाणी स्वागत बिगत केलं होतं नाही का आपण फुलं बिलं टाकून. आणि फायनली गेल्या वेळेस काय झालं तर हिथनं मी मावळात आणायला गेलो. आणि ह्या वेळेस काय झाले मावळातनं हिथं न्यायला आलो. म्हणजे बघा कसं उलटा पालटा खेळ झाला आहे सगळा. त्याकरता आता थोड्या वेळात येतील मग आपण जाणार आहे घरी बी. कसं आहे आपलं शेड मेंढरांचं पावसाचं टेन्शन नाही मित्रांनो. का मस्त आहे एकदम. आणि उन्हात आता उन्हाळा लागला इकडं त्यामुळं सगळं गवत बिवत कडचं जळल्या. हे आपली मंदिर आणि ही झाडं बघा झाडं मित्रांनो. हे असला व्ह्यू आपल्याला एकदम भारी वाटतं नाही का. ही काय याची गुलमोहराची झाडं आहेत. एकदम खतरनाक व्ह्यू आहे झाला इथं जरा वाईस फोटोशूट बी करावं असं वाटायला लागले मला नाही का. हे एकदम मस्त बघा की कसली फुलं आहेत राव. या ठिकाणी बघा कोण कोण आले मित्रांनो. हवा इथं आपली गाडी पार्किंग केले. आणि ही गँग हवा हे आपलं भाऊ आहेत आणि हे आपलं फौजी. का
आपला भाऊ. मग कसं झाला सफर? मस्त. तर 2 दिवस झालं आलेलं मित्रांनो, इकडंच होतो गावाला. आणि आता फायनली आमची गाठभेट झाली. किती दिवसानंतर? 6 महिने. 6 महिन्यानंतर. आता आपलं देवांचं वाईट दर्शन मी तर घेतलं. आता नाही का, मी लवकर आलो तर त्यामुळे मी दर्शन घेतले. देवांच्या पाया बिया पडू आणि मग जाऊ घरी. आम्ही आलोय बघायला आपलं शेड बीड मित्रांनो, कसं काय व्यवस्थित आहे का. मी तुम्हाला आधी दाखवलं, माझं झाले. आता हे जरा वेळेस लेट आले ते. बघा बबड्या, आमचा बबड्या, तुमचा फौजी. काढायचं का गेट? नका नको नको खोलायला. कसं आहे शेड आपलं? या ठिकाणी बघ कसं ऊक आणले. हे बघा मित्रांनो कसं ऊक आणले. आता इथं बरेच दिवस झालं सहवास नाही ना आपला, त्याकरता असं झालंय. चल वर घर बघवायचं. त्या भाऊंचं घराची पूजा करून गेला होता आपला भाऊ. हो का नाही, घराची पूजा खाल्ली होती. जायच्या दिवशीच होती. हा, सुट्टी संपली आणि शेवटची दिवशीच पूजा. ज्या दिवशी सुट्टी संपली त्या दिवशी दरवाजे बिरवाजे खत्री टाकले त्या. हो, कशी आहेत कोल्प? तोटन का चोराला बळ तरी. उन्हाळा कसा पडलाय पण नुसतं रखरख करते का नाही? म्हणलं राख करतो लय ऊन बा यंदा ना. ऊन. फायनली घरी पोचलेलो आहे आम्ही मित्रांनो. आपलं आले आताच घरी. या ठिकाणी गँगचं काय चाललंय बघा. आपलं काळो ओळखतोय का? ओळख आहे का? हा, ओळख आहे. काळूची चांगली ओळख आहे आपल्या बघा. माझ्या कळतंय तेवढा. मित्रांनो घरी आलो या आणि आल्या आम्हाला घरी काय काम लागलंय बघायचं का? हो का, वाघर गोळा करायची चालली आपली. हो, आपल्या फौजींना काय काम लागले? वाघर द्यायची आता पटक्यास. हो, या पोरींनी आताच वाघर सोडली आणि ही वाघर देऊन घ्यायची. वळवायचीच पण आपल्या बाबूला कशी वाघर गोळा करायचं लागले काम. मग जमतंय का काम? काम काय झालं? का चल आपल्या मेटाकच होता आम्ही मित्रांनो दोघं बी. आपल्या बाबूने बी बरीच मेंढर वळलेली आहेत आणि वाघर बिगर द्यायला सुद्धा जमते आपल्याकडेला. हो का, कसं गोळा केले. लय दिवसातनं काम असं वेगळं वाटत नाही. आज वाघ वेगळं वाटत नाही काय? वेगळं काय आपलं जुनं आहे हीच या. नाही आपलं. हा, तर बघा ही आपली वाघर सगळी आता अशी वांग्यातनं जरा वाईस प्रॉब्लेम होतोय गोळा करायला बी. हे अडकते मित्रांनो काटकं बिटकं त्याची. काय चाललंय बघा, वाघर द्यायचं चाललंय मित्रांनो. बराच वेळा आम्ही बरीच वाघर दिली बघा. इकडून अशी वाघर देत आणली त्या कोपऱ्यावरून. गज ठोकायचं चाललंय आपलं. जुळतंय कामा. जमतंय मित्रांनो. आता इथं तिळा वेळा देऊ मस्तपैकी आपलं फौजी. आणि हे इतक्या दिवस मी तुम्हाला दाखवलं नाही कारण ह्याचं सरप्राईज द्यायचं होतं, पण आज ते चुकून आलं व्हिडिओ गपक्यास आणि भेटलं सरप्राईज. तर आता त्याचं नाव काय आहे, कधी आणलं, काय आणलं ते एखाद्या दिवशी तुम्हाला सांगलच. तर आता आपलं हे काळूराम आणि ते बी खूप लाडकं आहे, भरपूर ह्याला लाडाने वाढवले पण व्हिडिओ दाखवलं नव्हतं. आज रिव्हील झालं आहे आपलं नवीन याचं. आणि आई काय नाव आहे आपल्या या बाळाचं? त्याचं नाव टॉयगर ठेवलंय पण त्याला पिलूच म्हणतो सगळी. ते टायगर. मग कसं वाटतंय आज फौजी आले ते? लय भारी वाटतंय. हो, दिसत ना आलंय ती. खुश झाली आपली आई, खुश. हो का, आता बाबूचा माझा एक फोटो काढ. फोटो काढ. मग आता काय चाललंय माझं? आपली सगळी गँग या ठिकाणी बसले. ताई काय खायचंय आज? बिर्याणी. हा, बिर्याणी. बघू काय खाणार? बिर्याणी. बिर्याणी. दादा मग निवेदन कसं काय? मस्त आहे. हा, तर बघा आई गँग आपली बसली या ठिकाणी आणि आई आपली बनवणारी. आई काय बनवणार आहे तू सांग? बिर्याणी बनवणार आहे आज मस्तपैकी बिर्याणीचा बेत आहे मित्रांनो का. त्याकरता जाळ लावून घेते आई चुलीला. बघा मस्तपैकी जाळ लावायचं चालले. चिकन आणलेलं धुवून घ्यायचंय का सोडून. आपल्या चिकनला मस्तपैकी धुवायचंय मित्रांनो. मित्रांनो मस्तपैकी आपलं चिकन धुवून झालंय बघा.
हे आता आपलं काळीज बेळीज दादांना आवडतं म्हणून जरा व्हायचं आणले 2-3 काळजं. आणि या ठिकाणी बघा आपलं भुगलं आता काय करते आहे, कांदा चिरून घेते ना. कांदा चिरायचं चाललंय हो का. कोथमीर बिथमीर निवेदन एकदम परफेक्ट आहे आज मित्रांनो. सगळा मटेरियल आणले, कोथमीर लिंब बिंब सगळं आपल्या वाड्यावरती आहे. त्यामुळे निवेदन दादा कसं होणार आपलं, एकदम व्यवस्थित जोरात होणार, एकदम जोरात होणार. हा. आपला कांदा चिरायचं चालले बघा. एवढा कांदा चिरलाय आईने. आणि दादा किती लांब आहे आपल्या बाबूचं गाव? बाबू आता ते 1200 किलोमीटर आहे म्हणतो बाबू. 1200 किलोमीटर प्रवास करून आले ते आपलं भाऊजी. वा निवांत. 2-4 मग राज्याच्या बिर्याणी खायची ना आज? हो ना. हा बिर्याणी खायची मित्रांनो का. निवांत झोपल्या ते. आणि आपली 3 सगळी राज्याच्या पुढं असेल हे. हा 2-3 राज्य बाहेरच. तर का कांदा बिंदा चिरलाय मस्त. आता कांदा चांगला मस्त पिकी चिरून झाला या. त्याला असा चांगला सुका कोरडा करून घ्यायचा आहे बाजू. वा बिर्याणीसाठी एवढा कांदा घेतलाय आपल्या आईने. कांदा चांगला परतल्याशिवाय मित्रांनो चांगलं नाही लागत. हो का जाळ बी लागलाय. आई जाळ चांगला लागलाय. जाळ चांगला लागलाय आता. जाळ लागलाय मस्तपैकी. कांदा चांगला कोरडा होतोय आपला. आधी असा कोरडा करायचा आणि मग त्याला तेल टाकून बी परतायचंय. कांदा चांगला कोरडा झालाय भाजून. आता तेल टाकून चांगला परतून द्यायचं. आता तुम्ही म्हणता मित्रांनो माणसं एवढीची आणि भुगलं काय एवढं मोठं घेतलंय बिर्याणी बनवायला. तसं काय नाही मित्रांनो. ह्याच्यामध्ये भुगलं जरी मोठं असले तरी आपण थोडीच करणार आहे बिर्याणी. आणि हे भुगलं मोठं असल्यापासून मोकळं टाकलं चांगलं होतं का नाही आहे. मोकळं टाकलं चांगलं शिस्त बी. हा शिस्त भादवीत सगळा फडफडीत होतो. आणि बारक्या भुगल्यात कसं काय काय वेळेस कच्चं बी राहू शकतं. तर त्याकरता आपलं मोठं भुगलं असलं म्हणून काय झालं भात आपला मापात बनवायचा आहे. हो का चांगला कांदा बी परतलाय. तिला भरपूर जाळ लागलाय त्यामुळं आपला कांदा चांगला तळत आलाय मित्रांनो. का तळ लागतं काय आहे. हा जरा लाल झाला पाहिजे ना तो. तेल बरंच टाकलंय आईने. आई भाजत आहे ना. आई बघा लांबची लांब लागत आहे. जाळ लय खत्री मित्रांनो. एकदा जाळ लागला ना वाऱ्याने लय बडबडा जाळ लागतो. आता कांदा चांगला लाल तळून झालाय. कोथिंबीर चिरून किती टाकायला. आपली कोथमीर बी टाकायची. वाईस तळायचीच काय कोथमीर आहे. त्याच्याबरोबर तळायची. हा कांदा चांगला लाल तळून झाला. कांदा चांगला लाल तळलाय. आता कोथमीर बी टाकून घेऊ म्हणजे कोथमीर बी वाईस तळून निघल. अंडी हळद. हा हळद वाईस. थोडीशी हळद टाकून घेतली. आता हळद टाकून घ्यायचे हलवून. भांडी जाड असल्यावर करपत नाही. आता हळद टाकून झाली. आता मीठ टाकती व्हायची. चवीप्रमाणे आपलं मीठ घालायचं चाललंय आईचं. आता मीठ टाकून कांदा घ्यायचा चांगला हलवून. मीठ टाकून झालं एवढी कोथिंबीर टाकायची. चांगली आता झालं तर हळदी मिठाची ग्रेव्ही झाली आपली. आता चिकन टाकून द्यायचे त्याच्यात. आपलं मगाशी धुतलेलं चिकन मित्रांनो सगळं टाकायचे. जरा वाईट चिकन कमीच झालं आपल्याकडून. ते जरा वाईट लक्षात नाही जास्त आणाय सांगितलेलं आणि ते आणलं कमी. असू द्या आपलं थोडंच पण चांगलं बनवणार आपण मित्रांनो बिर्याणी भात वाड्यावरचा. हा कसं आहे कांद्यात. जाळ लय लागलाय. आईला लय भाजत या. आई भाजते ना. खाई लागते ना. हा हाय जाळाची हाय लांबची लांब लागते मित्रांनो.
चिकन चांगलं हळदी मिठाचं परतू घेते आहे. आता मला बी मोबाईल जवळ घ्यायला बी वाटायला लागले, कारण जाळ लय बेकार लागला आणि जाळ असल्याशिवाय बी शिजत नाही मित्रांनो. आता आपलं चिकन जरा वेळ वाफलत होतं मित्रांनो, चांगलं वाफरलंय. जाळच बघा बाहेरच किती जाळ लागलाय, मग आतमध्ये काही विषय येत नाही. बघा खाली लागलं काय आहे, थोडं लागलंच खाली मित्रांनो. आणि आपला मसाला बी काढलाय बघा वाड्यावरचा. मसाला बी जरा घालून एकदम झणझणीत बनवायचे या. त्यात थोडा हे कच्चा वेळ नाही तर माणसाला एवढा का वाड्यावरचा मसाला कसा काय. तर आपलं झणझणीत चिकन बिर्याणी बनणार आहे आज वाड्यावरती. तर बघा हे चांगलं वापरलंय मला वाटते. आता हळदी मिठाचं चांगलं वापरलंय, त्यात आता मसाला टाकून घेते. आपला बघा मसाला टाकला, आता मसाल्यात चांगलं परतायचे त्याला. अशी ग्रेव्ही बनली पाहिजे. ग्रेव्ही चांगली बनली ना मित्रांनो मग खायला एकदम झणझणीत लागतं. हा खडा मसाला बी टाकलाय, त्याला बी परत आहे चांगलं. हो का मित्रांनो एकदम खमंग होते का नाही. आपलं फौजी आल्यात मानले एकदम जोरात कार्यक्रम झाला पाहिजे. चांगलं परतून झाले, आता थोडस दही टाकून घेते. दही आपलं मित्रांनो पावशेर दही आणले. दही बिर्याणी करायची चालली, दही बिर्याणी. वा कसं टाकलंय दही. असं मस्त परतायचं. चांगलं परतायचं चाललंय. कसं झालंय मित्रांनो, दिसतंय का नाही मस्त. खुश झालं पाहिजे आपलं फौजी. एवढ्या दिवसातनं घरी आले ते, आणि पहिल्याच दिवशी आम्ही बेत केलाय बिर्याणीचा. तर हळूहळू आपण लय काय काय बनवणार आहे वाड्यावर. हा हळूहळू बनवायचं सगळं लय लय. हां तुमची डिमांड आहे मिसळपाव बी बनवू. तुम्ही आता ह्या व्हिडिओला कमेंट करा कोणाकोणाची इच्छा आहे आपल्या वाड्यावरती मिसळपाव भागण्याची, नाही का. वाड्यावरचं मिसळपाव भागण्याची कोणाकोणाची इच्छा आहे त्यांनी कमेंट करा, म्हणजे आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच मिसळपाववरती करू मित्रांनो. नाही तर मग आमच्या डोक्यात दुसरंच आहे ते करल आम्ही. नाही तर आपलं चिकन चांगलं परतून झालंय मित्रांनो. आणि तांदूळ धुतलं काय. हा तांदूळ चांगलं धुवून झाले दादा. आता ह्याच्यात टाकायचे ते हा, तांदूळ. आता टाकून घ्यायचे तांदूळ. भात तयार करायचं आहे ना. आता हे चिकन चांगलं परतले वांडूळ. आता हे मगाशिवाय पाणी गरम केलं. आता हे चांगलं हलवून घेतलंय या तांदूळ गिरवीचा चांगलं मिक्स केलं या. आता यात पाणी टाकून घ्यायचं या. कशी आहे बिर्याणी आई, कशी आहे. हा हे भारी आहे. चांगला जाळ लागलाय. हा बोल तू बोलाय. हा तर हे चांगलं हलवून घेतलं परत. हा का तर एका जागेवर त्याचा गुठ्ठा नाही व्हावा म्हणून असं चांगलं हलवून घेतलं. चुलीला मस्त रानात जाळ लागतो. चुलीचा काय टेन्शन नसतं. आपलं वाऱ्याने काय दुरबीर लागत नाही, काय नाही. दुरबीर निघून हे जातं. बघा तरी बिरी बघा. आता नुसतं शिजवायचंय त्याला. आपली ताय बघा जरा वाईट जाळ लावायला गेली. आता शिजवायचंय ना पटकेस मित्रांनो. भुका लागल्यात सगळ्यांना, दिवसभर दमले ते काय आहे. हा दिवसभर सगळी जमले ते, त्यांना भुका लागले ते. ह्याच्यात आता अजून पाणी टाकायचे का नाही. हा ठीक आहे आता टाकून घ्यायचे पाणी. गरम आहे का गार. थोडं गरम केलेले. हा मग काय टेन्शन नाही. गरम पाणी असलं म्हणजे कुठली भाजी चांगली होती अशी आपल्याला एका ताईंची कमेंट आली. म्हणून आईला आवर्जून विचारलं मित्रांनो मी.
आपलं पाणी गरम आहे का गार? तुम्ही कमेंट करता, मी कमेंट वाचतो. ज्याची कमेंट असेल त्यांचं नावसुद्धा घेतलं जाईल आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओत. त्याकरता कमेंट जास्तीत जास्त करा, सबस्क्राईब पहिलं करा. आई तू सांग आता, तू सांग माझं ऐका ना, तू म्हण सबस्क्राईब करा म्हणून. सबस्क्राईब करा. मला येत नाही. आय बा काय म्हणते सबस्क्राईब करा. पण असू द्या मित्रांनो, सबस्क्राईब मी तर सांगतोय का नाही तेवढं करा. बघा कशी तरीविरी आली एकदम झणझणीत. ठेवून घ्यायचे त्याच्यावर. आपलं आता शिजायसाठी त्याच्यावर कुठलंच काय नीट होत नाही, लवकर होत नाही. नीट काय याचं ताव व्हायला होणार की नाही होत. त्याच्या झाका नसल्या त्याच्या वाफनी होत नीट. हा हो का. जाळ मस्त लागलाय आपला सगळीकडून. आता शिजवायचंच नसतं याला. मित्रांनो आपलं आता चेक करायचं चाललंय. हो का तांदूळ आई चांगला फुगला का? हा तांदूळ फुगला की काय? आई म्हणलेली केवढीसा तांदूळ आणलाय बघ केवढा झाला आता. हा हे काय लांबला. लांबला नाही आहे ती, तसंच होतं मोठं. मस्त लागन खायला. बिर्याणी शिजले का बघायची आता. शिजली होय आई? हा तांदूळ चांगलं हे झालं पाहिजे. त्याला व्हायची हलावती का? नाही नाही शिजू दे व्हायचं. ह्याच पाण्यात आता काय पाणी टाकायचे? नाही नाही पाणी नको, पाणी लय होईल. पण भात बघा मित्रांनो, वा कसं आहे एकदम क्वालिटी भरपूर झालाय. सकाळी बी खायला होईल या. तिला चांगलाच हार पडलाय बघा हॉटेल सारखा. आणि आपली बिर्याणी बघा मित्रांनो कशी बघा. बिर्याणी शिजलेली आहे एकदम मस्त. वास सुटलाय बिर्याणीचा का नाही आहे? एकदम क्वालिटी झाली क्वालिटी. बिर्याणी शिजत आली म्हणल्या आपल्या ताईला काम लागलं बघा. काय करते ताई आता? कांदा लिंबू जिरायचं काम लागलंय ताईला. हो का या ठिकाणी आपलं ताट घेतले. असे मस्तपैकी लिंब त्या दिवशी आणलेले आपल्याला फायद्यात पडली मित्रांनो. त्या दिवशी जरा वाईस लिंब आणली होती, दादांनी सांगितलं ना झाडाची वरून आणली तुम्हाला. तर तीच लिंब आज आपल्या बिर्याणीला उपयोगी पडते. ते बघू खाणार का नाही बिर्याणी? मग आवडती का सांग? नाही आई म्हणली तुला नाही आवडत. त्या दिवशी म्हणली बरं फगूला नाही बिर्याणी आवडत. शो दिसलं पाहिजे मित्रांनो, शो. हो का कसे रसरशीत झाले तयार. आणि आपलं आता वरती कोथिंबीर टाकायचं चाललंय. आई कशी झाले? मस्त मस्त झाले. सगळे गँग आले हो का जेवायला. ताई बस की. सगळ्यांना आता जेवण करायचे. आपल्या ताईनी म्हणले आई तुला वाईची मदत करते. आपल्या ताईने एवढा कांदा चिरून घेतलाय. कांदा चिरलाय हो का ताटलीवर. या ठिकाणी हो का आपला सगळा कांदा बिंदा दिलाय आता घेतलाय म्हणजे. आणि बिर्याणी वाढून देते आई. तुला ते ताट घे मोठं. हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या फौजींना वाढलंय मित्रांनो आईने ताट. आणि आई आता सगळ्यांनाच वाढून देते हळूहळू. आई कशी कसा वास येतोय? खमंग खमंग वास सुटलाय बिर्याणीचा. दादांना आपल्या ताईला पगूला सगळ्यांना वाढायची बिर्याणी. तर बघा आपलं आता बिर्याणी खायचं चाललंय सगळ्यांचं. कशी झाले की होय बिर्याणी कशी झाली? एक नंबर. काय बोला? एकच नंबर बिर्याणी झाली या. खास फौजी कशी झाली? जोरात. बघा करून सांगा. बघा दादा म्हणतात कमेंट करून सांगा. कमेंट करा. त्यावर माझं बी ताट आलंय बघा. हे माझं ताट आहे बिर्याणीचं, मी बी खाणार आहे. आणि आपली आई तू घेतलं का नाही? नाही घेतला आता, मला भांड नाही. मी लाईक शेअर घे 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 कमेंट घे तुला बघ की भांड एखादं. बारकी ताटली एक चिंगळी काय घेऊन मित्रांनो हो का मला भात दिलाय एकदम मस्त. वास तर लय मस्त सुटलाय मित्रांनो. आणि आई जरा वाईट जास्त बडबड करायला लागली आता, कारण का तर सगळीजण जेवण करायला लागले ते. आणि आता मला बी जेवण करतो का. कसं आहे ताट क्वालिटी आहे का नाही मित्रांनो? मस्तपैकी आपलं जेवण झालं. या बिर्याणी एक नंबर झाली. बाकीच्यांना विचारलं असतं पण ती पांगली, त्याकरता मीच सांगतोय तुम्हाला मस्त झाली. तर ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.